नमस्कार मित्रो. चला तर हा आपल्या व्हिडिओचा तिसरा पार्ट आहे आणि समायोजन आणि व्यक्तिमत्व या टॉपिकवर आपण हा तिसरा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रहो, दररोज 9 वाजता समायोजन आणि व्यक्तिमत्व या विषयावरचं आपले व्हिडिओ येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये धर्म जातीवरून मतभेद आहेत. शिक्षक म्हणून डॉट 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 म्हणजेच आपण काय कराल असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रो बघा, ऑप्शन 1 दिलेला आहे, ए दिलेला आहे, वर्गात चर्चा बंद कराल. ऑप्शन बी दिलेला आहे, समानतेचे मूल्य शिकवाल. ऑप्शन सी दिलेला आहे, त्यांना दोषी ठरवाल. ऑप्शन डी दिलेला आहे, पालकांना बोलवून सुनावाल. आता बघा, आपण शिक्षक म्हणून समायोजन आणि व्यक्तिमत्व करायला शिकलं पाहिजे. आलेल्या परिस्थितीमध्ये समायोजन योग्यरित्या जर आपल्याकडून झालं, आपलं व्यक्तिमत्व तसं बनवलं, तर आपण शिक्षक म्हणून काय करत असतो, एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून समोर येत असतो. म्हणून हा विषय आपल्या या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये देण्यात आलेला आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रो बघा, या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, विद्यार्थ्यांमध्ये काय होत आहे, धर्म आणि जातीवरून मतभेद आहेत आणि म्हणून काय केलं आहे, आपण शिक्षक म्हणून काय करायला पाहिजे, वर्गात चर्चा बंद कराल. आता वर्गात याविषयीची चर्चा बंद केली तर त्यांच्यामध्ये मतभेद आणखी वाढतच जाणार आहेत. त्यांना दोषी ठरवाल आणि मग त्यांना दोषी ठरवून आपण काय शिक्षा वगैरे करायची म्हटली तरी ते साध्य नाही, कारण मुलं असतात, ते त्यांच्या मनामध्ये काही येऊ शकतं. त्यांना आपणच कुंभारासारखं काय करायचं असतं, जसं मातीच्या घड्याला, मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, त्या पद्धतीनं शिक्षकानं त्या मुलांना आकार द्यायचा असतं. म्हणून त्यांना दोषी ठरवून उपयोग होणार नाही. पालकांना बोलवून सुनावाल. आता त्यांच्या पालकांना बोलवून ह्या विद्यार्थ्यांबद्दल सुनावून काही उपयोग होणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे, समानतेचं मूल्य त्यांना शिकवलं पाहिजे. समानतेचं मूल्य शिकवाल हा ऑप्शन बी बरोबर असणार आहे. चला तर पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे बघा, पालक तुमच्यावर अन्यायकारक आरोप करत आहेत, तुमचं वर्तन. आता बघा, पालक आहेत आणि ते काय करत आहेत, तुमच्यावर अन्यायकारक आरोप करत आहेत, तुमचं वर्तन कसं असेल. आता बघा, इथं विरोध कराल. ऑप्शन बी मध्ये म्हटलंय संवादातून सत्य स्पष्ट करा. ऑप्शन सी मध्ये म्हटलंय तक्रार नोंदवाल. ऑप्शन डी मध्ये म्हटलंय दुर्लक्ष कराल. तर मित्र हो, पालक आपल्यावर ज्यावेळी अन्यायकारक आरोप करत आहेत त्यावेळी आपण कसं वागलं पाहिजे, त्यांना विरोध करून चालणार नाही, तक्रार नोंदवून चालणार नाही आणि दुर्लक्ष करूनही चालणार नाही, नाहीतर आपली बदनामी आणखीन वाढत जाणार. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन काय होतात, कट ऑफ होतात. आणि मग बरोबर उत्तर आपलं संवादातून सत्य स्पष्ट कराल. म्हणजे आपण काय करायचं, त्यांना भेटायचं किंवा त्यांना केबिनमध्ये बोलवून घ्यायचं आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आणि नेमकं सत्य काय आहे हे त्यांना स्पष्ट करायचं आहे, सांगायचं आहे. तर आपल्याबद्दलचे त्यांच्या मनात जे पूर्वग्रह आहेत किंवा जे आपल्यावर अन्यायकारक आरोप करत आहेत ते नष्ट होतील. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवर विश्वास नाही, उपाय काय आहे. आता बघा, विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे, तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवर विश्वास नाहीये. ऑप्शन ए मध्ये म्हटलंय राग प्रकट कराल. ऑप्शन बी मध्ये म्हटलंय पद्धतीत सुधारणा करून अभिप्राय मागवाल. ऑप्शन सी मध्ये म्हटलंय त्यांना दोषी ठरवाल. ऑप्शन डी मध्ये म्हटलंय शिकवणं टाळाल. आता बघा मित्रो, विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवर जर विश्वास नसेल तर आपण त्यांच्यावर राग प्रकट करून चालणार नाही, तर त्यांना दोषी ठरवून देखील चालणार नाही. आणि शिकवणं टाळणं म्हणजेच हे शिक्षकाकडे असलेला पळपुटापणा असा त्यातून संदेश जाईल. त्यामुळे आपण पळपुटे नाहीत तर आलेल्या परिस्थितीला काय करतो, समायोजन करतो आणि आपलं व्यक्तिमत्व तसं बनवत असतो. म्हणूनच हा आपण प्रश्न घेत आहोत. म्हणून इथं ऑप्शन बी मला योग्य वाटतं, पद्धतीत सुधारणा करून अभिप्राय मागवाल. म्हणजे आपल्या शिकवण्यामध्ये थोडासा बदल करायचा. नेमकं विद्यार्थ्यांना आपलं काय पटत नाही आहे, आपण आपल्यावर ते काय विश्वास ठेवत नाहीत, आपण काय बोलतो की जेणेकरून ते आपल्यावर काय करतात, अविश्वास ठेवतात, याबद्दल काय करायचं आहे, विचार करायचा आहे आपण स्वतः आणि पद्धतीत थोडासा बदल करायचा शिकवण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या आणि परत अभिप्राय मागवायचा. विद्यार्थ्यांना विचारायचं, नेमकं आता मी शिकवतोय हे तुम्हाला पटतंय का, कळतंय का, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार का, असं विचारायचं आहे. चला तर पुढच्या स्लाइडकडे वळूयात.
काय म्हटलेलं आहे बघा, एखादा सहकारी शिक्षक तुम्ही शिकवणाऱ्या विषयात हस्तक्षेप करत आहे. तुम्ही आता बघा, एखादा सहकारी शिक्षक काय करतोय, आपण शिकवणारा जो विषय आहे त्यामध्ये काय करतो, हस्तक्षेप करतो. किंवा आपण एखादा विषय शिकवत असतो तर त्या मुलांना भेटायचं, विद्यार्थ्यांना भेटायचं आणि ते तसं नाही, हे असं आहे, असं तसं हे हस्तक्षेप करायचं, प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी वेगळीच उदाहरणं वगैरे देऊन सांगायचं. तर त्याला ऑप्शन काय देण्यात आलेले आहेत बघा, त्याला विरोध कराल. ऑप्शन बी म्हटलेलं आहे त्याच्याशी स्पष्ट व सुसंवाद साधाल. ऑप्शन सी म्हटलंय इतर शिक्षकांमध्ये चर्चा सुरू कराल. आणि ऑप्शन डी म्हटलंय मुख्याध्यापकांना सांगाल. आता बघा मित्र, त्यांना विरोध करून तर चालणार नाही, कारण विरोध कराल तर ते आणखीन हस्तक्षेप काय करणार आहे, जास्त करणार आहे आणि त्यामध्ये आपली निंदा नालस्ती जास्त होईल. तर इतर शिक्षकांमध्ये चर्चा सुरू कराल आणि हा तर काय आपण करून चालणार नाही, कारण इतर शिक्षकांमध्ये जर चर्चा आपण केली तर ते वांग्याचा भोपळा करून सांगायला मागे पुढे बघणार नाहीत आणि आपलीच बदनामीमध्ये आणखी जास्त होण्याची शक्यता आहे. ऑप्शन डी मध्ये म्हटलंय मुख्याध्यापकांना सांगाल. आणि आता हा मुख्याध्यापकांना सांगितलं तर ते वरिष्ठ पातळीवरून त्यांना काहीतरी समज देतील, मात्र हा शिक्षकाकडे समायोजन करण्याचा गुण नाही. तर काय करायचं आहे, आपण त्याच्याशी स्पष्ट आणि सुसंवाद साधायचा आहे. त्याच्याशी काय करायचं आहे, स्पष्ट आणि सुसंवाद साधायचं आहे. चला ऑप्शन पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तुमच्या वर्गात एक गट तुम्हाला कायम विरोध करतो. काय आहे, आपल्या वर्गात एक गट आहे विद्यार्थ्यांचा किंवा काही लोकांचा असा, आणि तो काय करतोय, आपल्याला कायम विरोध करतोय. पण बाकी वर्ग तुमच्या बाजूने आहे. मात्र काय झालंय, बाकी वर्ग तुमच्या बाजूने आहे, तुम्ही काय कराल? आता बघा, 50-60 विद्यार्थ्यांची बॅच आहे, त्यातील एक 10 मुलांचा 12 मुलांचा गट आहे आणि तो नेहमी काय करतो, आपल्याला विरोध करतो. आपण समजा खेळायची एखादी टीम बनवली असेल किंवा एखादं नाटक बसवलं असेल तर त्यामध्ये काहीतरी विरोध करायचा प्रयत्न तर करत असेल तर ऑप्शन बघा काय देण्यात आले आहेत. विरोध करणाऱ्या गटावर लक्ष केंद्रित कराल, सर्वांसाठी खुला संवाद आयोजित कराल, त्या गटाला दुर्लक्ष कराल, कठोर कारवाई कराल. आता कठोर कारवाई करून तर काही मिळणार नाही आपल्याला, त्या गटाला दुर्लक्ष करूनही चालणार नाही, नाहीतर ते आणखीन विरोध आपल्याला काय करतील, वाढवतील किंवा जास्त विरोध करतील. आणि विरोध करणाऱ्या गटावरच लक्ष केंद्रित केलं तर उरलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, मनोबल कमी होणार आहे किंवा ते देखील आपल्या विरोधात जाण्याची शक्यता असते. कारण मुळात आपल्या बाजूने जे विद्यार्थी आहेत, बाकी वर्ग जो आपल्या बाजूने आहे त्यांना बाजूला सारून आपण त्यांच्यावरच लक्ष द्यायला लागलो 10-12 जणांवर, तर हे इतर विद्यार्थी देखील काय करतील, आपल्याला हळूहळू विरोधात जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायला पाहिजे, सर्वांसाठी खुला संवाद आयोजित करायला पाहिजे. सर्वांसाठी काय करायचं आहे, खुला संवाद आयोजित करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, या संवादातून जे काही पूर्वग्रह झाले असतील किंवा का विरोध करतात हे सगळं आपल्याला समजतं. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, आपलं बरोबर आन्सर असणार आहे. चला पुढच्या स्लाइडवर जाऊयात. एखादा सहकारी शिक्षक तुम्हाला, हे झालेलं आहे, तुम्हाला एखाद्या अडचणीत असताना विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, तुम्ही एखाद्या अडचणीत असताना विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली तर. आता बघा, आपण काय एखाद्या अडचणीमध्ये आहोत, काहीतरी मोठी संकट आलेली आहेत किंवा छोटी मोठी संकटे ही येतच असतात. माणूस आहे म्हणजे संकट येणारच, आणि विद्यार्थ्यांनी त्याच काळामध्ये काय केलंय, चांगली कामगिरी केलेली आहे. एखाद्या परीक्षेला बसले असतील किंवा प्रदर्शनात भाग घेतले असेल आणि आपल्या अडचणींमुळे आपण काय म्हटलं, हे तुम्ही त्यांना विरोध बोलून चालणार नाही. बघा इथं ऑप्शनमध्ये म्हटलंय सुद्धा बघा, त्यांना अनुलक्षून बोलेन, प्रोत्साहन द्याल, काहीच प्रतिक्रिया देणार नाही, इतरांशी तुलना कराल. आता बघा, इतरांशी तुलना करून चालणार नाही, कारण इतर जे करू शकले नाही ते तर त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि इतरांशी तुलना जर करायला लागली तर ज्यांना जमलं नाही ते आपल्याला काय करतील, विरोधात जातील किंवा आपल्याला नावं ठेवायला चालू करतील. काहीच प्रतिक्रिया देणार नाही, हे तर काही आपलं शिक्षकाचं लक्षण नाही. शिक्षक काय करत असतो, समायोजन करत असतो किंवा प्रत्येकाला सोबत घेऊन जात असतो. पुढं काय म्हटलंय, त्यांना अनुलक्षून बोलाल, आणि त्यांना अनुलक्षून म्हणजे वाईट बोलाल किंवा असं टोमणे माराल असं चालणार नाही. आणि प्रोत्साहन द्याल, आता हे प्रोत्साहन द्याल हा ऑप्शन काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. ऑप्शन बी हा आपला बरोबर आहे. चला पुढच्या स्लाइडकडे वळूयात.
एका विद्यार्थ्याला शिकण्यात वेळ लागतो. आता बघा काय झालेलं आहे, एखादा वर्गामध्ये विद्यार्थी असतो, प्रत्येक वर्गात असा एखादा तरी विद्यार्थी असतो की CSWN मधील असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला एक एक प्रश्न समजत नाहीत बघा, गणितामध्ये असू देल किंवा इंग्रजी व्याकरण असू दे, मराठीचं व्याकरण असू दे, बऱ्याच वेळा समजत नाही. अशा वेळी काय कराल, त्याला शिकण्यात काय होत आहे, वेळ लागत आहे. तर तुमचं उत्तर काय? ऑप्शनमध्ये बघा काय म्हटलंय, त्याला वेगळं बसवाल, वैयक्तिक लक्ष द्याल, इतरांबरोबर तुलना कराल, त्याला काम कमी द्याल. आता बघा काम कमी देऊन चालणार नाही, नाहीतर तो काय होणार, मग प्रवाहापेक्षा मागे पडणार आहे. इतर मुलांसोबत तो प्रवाहासोबत येणार नाही आणि त्याला न्यूनगंड वाटायला चालू होईल की मला शिक्षक काय करत आहेत, थोडंच काम देत आहेत, माझ्या सोबत्याला काय करत आहेत, जास्त देत आहेत किंवा जास्त अभ्यास देत आहेत आणि मी काय आहे, मठ्ठ आहे किंवा मला म्हणजे त्याच्या मनामध्ये अशी न्यूनगंड भाव तयार व्हायला चालू होईल. इतरांसोबत तुलना कराल. आता इतरांसोबत तुलना करून चालणार नाही आणि त्याला वेगळं बसवून देखील चालणार नाही. जर वेगळं बसवलं तर त्याला ऑड वाटेल आणि त्याला परत मगाशी म्हटल्या पद्धतीने न्यूनगंड निर्माण होईल. म्हणून ऑप्शन काय येणार आपलं बरोबर, वैयक्तिक लक्ष द्याल, हे ऑप्शन बरोबर येणार आहे. आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, तुमच्या वर्गातला एक विद्यार्थी इतरांना त्रास देतो. आता एकच विद्यार्थी आहे, तो काय करतो, नेहमी त्रास देतो, तर तुम्ही असा प्रश्न विचारलेला आहे. आता ऑप्शन ए दिलेला आहे, त्याच्यावर ओरडाल. ऑप्शन बी दिलेला आहे, इतर विद्यार्थ्यांनाही दुर्लक्ष करायला सांगाल. ऑप्शन सी दिलेला आहे, त्याच्याशी चर्चा करून कारण जाणून घ्याल. ऑप्शन डी दिलेला आहे, तत्काळ निलंबित कराल. आता बघा निलंबित तर करून चालणार नाही, त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनाही दुर्लक्ष करायला सांगून चालणार नाही, त्याच्यावर ओरडाल तर तो आणखीन जास्त करण्याची शक्यता जास्त असते. कारण अशा विद्यार्थ्यांना काय होत असतं, कोणीतरी त्यांच्याकडे लक्ष देतंय, मी अशी गोष्ट केलो की मला काय होतंय, त्यांना ते एंटरटेनमेंट होत असल्यासारखं होत असतंय आणि त्यामुळे त्यांच्यावर ओरडून देखील चालणार नाही आणि इग्नोर केलं किंवा दुर्लक्ष केलं तर ते आणखी जास्त करायचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून काय करेल, अटेन्शन सीक करता येईल, ग्रॅब करता येईल, लोकांकडून अटेन्शन मिळवता येईल असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून काय करायचं आहे, आपण त्याच्याशी चर्चा करायची आहे, कारण जाणून घ्यायची आहे, त्याच्याशी चर्चा करून कारण जाणून घ्यायचं आहे. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढच्या स्लाइडकडे वळूयात आपण. नवीन शिक्षक म्हणून विद्यार्थ्याशी जुळवून घेण्यासाठी तुम्ही असा प्रश्न विचारलेला आहे. काय केलेला आहे, नवीन शिक्षक म्हणून आपण रुजू झालेला आहे आणि विद्यार्थ्याशी जुळवून घ्यायचं आहे आपल्याला, तर काय कराल, रागवणं, संवाद साधणं, कठोर नियम लावणं, दूर राहणं. आता बघा रागवून तर चालणार नाही, रागवला तर नवीन शिक्षक आहेत, मुलांना आपल्याबद्दल जास्त माहिती नसते आणि त्यांना मनामध्ये धाकधूक असते, सर कडक आहेत का, सर म्हणजे कठोर आहेत का, असं त्यांना काय असतं, नेहमी भीती असते. त्यामुळं रागवून चालणार नाही. कठोर नियम लावलं तरी देखील ते काय करतील, घाबरतील किंवा ते आपल्यासोबत संकोचून बोलतील, बोलताना पण ते काय करणार, नीट व्यवस्थित बोलणार नाहीत आणि त्यामुळं कठोर नियम लावून देखील चालणार नाही आणि दूर राहून देखील चालणार नाही. कारण आपण कोण आहोत, शिक्षक आहोत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना काय करायचं असतं, आपण सोबत घेऊन जायचं असतं आणि त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहून देखील चालणार नाही, तर त्यांच्यासोबत काय करायला पाहिजे, आपण संवाद साधायला पाहिजे. ऑप्शन बी हे काय असणार आहे, आपलं बरोबर आन्सर असणार आहे आणि संवाद साधायला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, वर्गात एखादी गोष्ट चुकली पण कुणी कबूल करत नाही, तुमचं उत्तर. आता बघा वर्गात काय झालेलं आहे, एखादी गोष्ट चुकली आहे पण कोणीही कबूल करत नाही, तर आपलं उत्तर काय असणार. आता बघा काय झालेलं आहे, ऑप्शन ए संपूर्ण वर्गाला शिक्षा, ऑप्शन बी वर्गात खुली चर्चा, ऑप्शन सी दोषी कोण आहे ते जबरदस्तीने शोधणं, ऑप्शन डी दुर्लक्ष. आता बघा इथं ऑप्शन डी तर आपल्याला करून चालणार नाही, दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि आता दोषी कोण आहे ते काय करणार, जबरदस्तीने जर आपण शोधलं तर कोणीही काय करणार नाही, सांगणार नाही. कारण मुलं विद्यार्थी काय केलेले असतात, घाबरलेले असतात, आपल्यावर नाव येईल का असं त्यांना वाटत असतं, म्हणून ते काय करतात,
दोषारोप आपल्यावर ठेवतील का, कोणीतरी आपल्याकडे बोट दाखवेल का, म्हणून ते कुणाचंच नाव घेत नाहीत. कारण जर नंतरनं शाळेच्या वेळेनंतर किंवा शाळेतून बाहेर पडल्यावर ग्राउंडवर जिथं शिक्षक उपलब्ध नसतात अशा ठिकाणी ज्याच्याकडून गोष्ट चुकलेली आहे त्याच्याकडून काय केलं जातं, त्यांना धमकीवजा बोललं जाईल असं त्यांना मनामध्ये धाकधूक असतं. आणि म्हणून दोषी कोण आहे ते जबरदस्तीनं शोधून चालणार नाही आणि संपूर्ण वर्गाला शिक्षा देऊन देखील चालणार नाही. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखं होणार आहे. चोर असणार वेगळाच आणि पोलिसांनी संन्याशालाच काय केलं आहे, म्हणजे कोर्टानं किंवा पोलिसांनी त्याला संन्याशाला फाशी दिल्यासारखं मराठीमध्ये म्हण आहे तसं करून चालणार नाही. म्हणून संपूर्ण वर्गाला शिक्षा आहे हे देखील चालणार नाही. तर वर्गामध्ये काय करायचं आहे, खुली चर्चा करायचं आहे. वर्गामध्ये आपण खुली चर्चा करायचं आहे. असं पुन्हा घडणार नाही असं कबूल करून घ्यायचं आहे आणि खुली चर्चा करून आपण वर्गात त्यांच्याशी समायोजन साधायचं आहे. इथं आपला हा टॉपचे 10 प्रश्न आजचे समायोजन आणि व्यक्तिमत्व या टॉपिकवर झालेले आहेत. तर मित्र हो, अशाच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.